तर ही आहे छान अशी मऊसूत अशी भगर आणि कमी तिखट वगैरे वाटली म्हणून हा मिरचा आणि याला सोबतीला असा ताकाचा ग्लास. नमस्कार मंडळी, तुमचे माझ्या या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज बनवूया आपण भगर, की ज्याला बाहेर वरळी सुद्धा म्हणतात. तर आता हे भगर बनवताना उपासाला चालणारी ही भगर, तर त्याला काय काय साहित्य घेतले ते आता बघूया. हे बघा, हे आहे 1 वाटी भगर, याला वरळी म्हणतात. ही 1 वाटी भगर आहे. छोटे छोटे 2 बटाटे आहे, हे मी अशी बारीक अशी चिरून घेतलेली आहे. हा दाण्याचा कूट आहे, तर हा प्लस मोडमध्ये करत असा भरटसर याचा काढून मंद आचेवर शेंगदाणे भाजून अशी ही याची भरट काढून घेतलेली आहे. असा हा दाण्याचा कूट आणि शेंगदाण्याचं तेल आहे. हे तुम्ही या ठिकाणी तूप पण घेऊ शकता. आता यात टाकायसाठी मी 1 वाटी इथे ताक घेतलेलं आहे, जे की ताक ही दह्याचं घुसळून केलेलं ताक. आणि आता या फोडणी करता इथे तेल घेतलेलं आहे, मिरची घेतलेली आहे, हा आहे जिरा. चालत असल्यास घ्या, नसेल चालत नाही घेतला तरी चालेल. हे आहे साखर, कारण की ताक असल्यामुळे साखर आंबट गोडचं प्रमाण छान लागतं. आणि हे आहे मीठ आणि ह्या 2 मिरच्या मी तळून घेणार आहे त्यासाठी. आणि आणखी एक आपल्याला गरम पाणी पण लागणार आहे, म्हणून हे मी असं गरम पाणी करून ठेवलेलं आहे पाहिजे त्या प्रमाणात आता घेण्याकरता. तर आता आपण याला फोडणीची तयारी करूया. तर भगर जेव्हा आपण फोडणी देतो तेव्हा सर्वात आधी काम करायचं की ही आपण भगर जी आहे ती 1-2 पाण्याने अशी धुवून अशी झारायला ठेवायची. त्यामुळं काय होतं, त्याची धूळ पण निघून जाते आणि त्याच्यात जे पाणी असते ते त्यामुळं ती भगर जी आहे ती अशी मऊसूद होते आणि आपल्या शिजायला सुद्धा त्याची मदत होते. जसं की आपण पोहे जेव्हा करतो तसे पोहे आधी बाजूला धुवून ठेवतो आणि मग पोहेची फोडणी घेतो. तोपर्यंत 5-10 मिनटात ते पोहे जे आहे ते असे नरम होते आणि ते नंतर ते खाण्यासाठी आपण मऊसूद असे पोहे खातो. त्याचप्रमाणे ह्या भगरीचं पण असते, त्यालासुद्धा अशी धुवून बाजूला ठेवायची आणि नंतर आपण आता फोडणी करायला घेऊया. गॅस ऑन केला, कढई ठेवली. आता यामध्ये टाकते हे मी 2 चमचे इथे शेंगदाणा तेल. इथे तुम्ही तूप पण टाकू शकता. आता यामध्ये गरम झालं की यामध्ये मी टाकते आहे जिरा. जिरा पण छान असा फुलू द्यायचा. नंतर टाकते आहे ही हिरवी मिरची. या ठिकाणी गॅसची पॉवर हे कमी करायची, जास्त मोठी ठेवायची नाही, नाहीतर हे आपल्या लवकर असं जळून येऊ शकतं आणि आपला भगरीचा जो स्वाद आहे तो आपला बिघडू शकतो. तर हे याप्रमाणे मी असं थोडं शिजवून घेतलं. आता यामध्ये जाईल जे की मी बटाटे बाजूला पाण्यामध्ये चिरून ठेवलेले आहे, तर त्यामधलं मी पाणी पूर्ण निथळून घेतलं आणि हे यामध्ये आता बटाटा टाकते आहे. बटाटा शिजायला थोडा वेळ लागतो, भगर ही लवकर शिजल्या जाते, म्हणून बटाटा आधी 70-80% आधी शिजून घ्यायचा, म्हणजे आपल्याला तो छान असा मऊसूद बटाटा आपल्या भगरीमध्ये मिळू शकतो. छान खालून वरून सगळं असं मिक्स करून याच्यामध्ये झाकण ठेवून याला आता थोडं आपण शिजून घेऊया. गॅसची पॉवर यावेळेला सुद्धा कमीच ठेवायची, नाहीतर पूर्णपणे आपला बटाटा हा मंद आचेवर शिजलेला बटाटा कसा छान शिजतो त्याप्रमाणे होणार नाही. तर बटाटा हा असं दाबून पाहिल्यानंतर आपला बटाटा जवळजवळ 70% आपला शिजलेला आहे आणि राहिलेला आता आपण यामध्ये भगर टाकणार आहे, त्यामध्ये तो छान असा शिजणार आहे. तर हे आता भगरसुद्धा बाजूनं मी धुवून ठेवलेली होती ते यामध्ये टाकते आहे आणि हे आता सगळं मिसळून आता यामध्ये टाकूया आपण गरम पाणी. यावेळी इथे जे तेल आणि बटाटा आहे यामध्ये हे भगर जे आहे थोडी त्यामध्ये मिक्स करत चांगली मिसळून घ्यायची. थोडा वेळ आपल्या तेलामध्ये जेव्हा ती अशी मिसळल्या जाते तेव्हा ती नंतर त्याचा स्वाद हा खूप छान होतो. त्यामुळे लगेच त्यामध्ये पाणी न टाकता थोडी अशी तेलावर अशी परतून घ्यायची. आता यामध्ये टाकते आहे मी गरम पाणी. तर इथे मी 1 वाटी भगर घेतली होती, 1 वाटीला मी इथे गरम वाटी जवळजवळ इथे 4 वाटी हे मी पाणी टाकते आहे. पाणी टाकून झाल्यानंतर गॅसची पॉवर ही मोठी ठेवून
याला छान अशी अशी उकळी येऊ द्यायची. भगर ही पाणी शोषून घेते आणि थोड्या वेळाने हे सगळं पाणी यामध्ये असं आटून जाते. तर आता याला हे बघा छान उकळी पण आलेली आहे. आता याला मी मीडियम गॅस केला आणि यावर मी झाकण ठेवून याला थोडा वेळ शिजू देते. आता या स्टेपला यामध्ये आपण अजून मीठ टाकलेलं नव्हतं, म्हणून हे मीठ टाकून घेते आहे आणि झाकण ठेवून याला थोडं शिजून घेऊया. आणि गॅसची पॉवर ही मीडियम ठेवली आणि झाकण ठेवून याला असं शिजवून घेतलेलं आहे. आता यामध्ये जाणार आपण जे ताक घेतलेलं आहे ते ताक. तर हे इथे मी 1 वाटी ताक आहे. ही दही घुसळून ताक केलेलं आहे, आंबट आहे. आता हे यामध्ये पूर्ण टाकून मिसळून घेते आहे. आणि ताक आहे आणि यामध्ये आता थोडी साखर टाकायची. त्यामुळे काय होतं की आंबट आणि गोड यामध्ये याची चव जी आहे ते एकदम द्विगुणित होते, खूप सुंदर होते. छोट्या 1 चमचा यामध्ये साखर टाकून घेतली आणि यामध्ये आपण आधी मीठ पण टाकलेलंच आहे. आता यामध्ये जाईल आपण जो शेंगदाण्याचा कूट केलेला होता तो कूट. आता तो कूट टाकल्यानंतर आणि ताक टाकल्यानंतर हे सगळं आणखी पाणी हे शोषून घेणार आणि आपली ही भगर छान अशी मऊसूद अशी तयार होणार. तर त्यासाठी याला आता एक आपण वाफ येऊ देऊया. तर हा आता इथे मी शेंगदाण्याचा यामध्ये कूट टाकून घेते आहे आणि छान मिसळून याला आता झाकण ठेवून एक वाफ येऊ देते आहे. तर अशी ही उपवासाची भगर, जशी की ही उपवासाला खाल्ल्या जाते, परंतु ही अशी भगर जी आहे ती ज्याला उपवास नाही आहे एरवी आणि हलकं फुलकं जेवणामध्ये घ्यायचं आहे, अशा वेळेला ही भगर कोणीही खाऊ शकते, उपवास नसणारा सुद्धा. आणि हे आरोग्याला ही भगर खूप चांगली आहे. पोटासाठी सुद्धा ही हलकी फुलकी अशी ही भगर आहे. तर आपण इथपर्यंत आला आहात तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि हो, आणखी तुम्हाला कोणची रेसिपी पाहिजे आहे ते पण तुम्ही कॉमेंट्समध्ये लिहू शकता. तसेच आजची ही भगर तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा मला सांगा आणि आपल्या कोणत्या टिप्स आहे ते पण मला तुम्ही सांगू शकता. तर मी सुरुवातीला इथे जे तेल टाकलं होतं त्यामध्ये माझं थोडं अर्धा चमचा तेल वाटीमध्ये होतं, ते मी इथे टाकून घेतलं. तर अशावेळी तुम्ही तूप पण टाकू शकता, आणखी याचा स्वाद हा छान होतो. आता याला एक वाफ येऊ देऊया आणि हे खाण्यासाठी छान अशी प्लेटमध्ये घेऊया. तर याप्रमाणे आपली ही अशी एकदम सोपी पद्धत आणि नेहमी आपल्या आजी पणजीपासून करण्यात आलेली ही भगर आपली तयार झालेली आहे. मऊसूद भगर, तोंडात टाकताच विरघळणारी भगर. तर बघा छान अशी भगर तयार झाली. आता प्लेटमध्ये घेऊया गरमागरम भगर. तर अशी गरमागरम भगर आणि मिरची इकडे तिकडे झाली असेल तर अशी मिरची ठेवायची, म्हणजे लागलं तर तो असं मिरची आपण याच्यासोबत वरून घेऊ शकतो. तसेच या सोबत एक ताकाचा ग्लास मी इथे ठेवलेला आहे. भगर ही ताकासोबत आणखीच पचायला हलकी होते, छान होते. तर मंडळी, अशाच नवीन छान छान रेसिपी बघण्याकरता आपण माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच छानच्या नवीन रेसिपीसोबत.